Hello dear students, so welcome once again and let's start with the discussion of dual nature of radiation and matter. Okay, so आपण ऑलरेडी आता सेमीकंडक्टर डिव्हाइसेस किंवा सेमीकंडक्टर लास्ट लेक्चरपर्यंत बघितलं. आता आजच्या लेक्चरला आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन आणि मॅटर आणि त्याच्यामधले जे काही की पॉईंट्स आहेत, जे काही हायलाइटेड पॉईंट्स आहेत तर ते बघूया. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचा हा एक थिअरॉटिकल टॉपिक आहे ॲज वेल ॲज आपण थोडासा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये न्यूमरिकल आहे असं आपण म्हणूया. आणि ऑलमोस्ट यामध्ये दोनच पार्ट तयार होतात या टॉपिकमध्ये. ओके, सो पहिला जो पार्ट आहे तो एक लॉ आहे किंवा तो एक इफेक्ट आहे आणि ऑलमोस्ट त्या इफेक्टवरती बरीचशी थिअरी आणि बरेचसे न्यूमरिकल्स डिपेंड आहेत. आणि जो दुसरा पॉईंट आहे तो थोडासा वेगळा आहे, दोघांचं रिलेशन आहे. डी ब्रॉगली हायपोथेसिसचा एक सेकंड पॉईंट आहे, तो मॅथमॅटिकल आणि फॉर्म्युलेज आहेत आणि त्याच्यावरती मग न्यूमरिकल्स आहेत. सो अशा फक्त आणि फक्त दोन पार्ट्समध्ये तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित रिवाईज करायचा आहे. डेफिनेटली समजण्यासारखा आहे. आय होप तुम्हाला समजेल मी जे काही सांगेन ते. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचं या टॉपिकमध्ये एक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कन्सेप्ट आहे. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट, that is photoelectric effect. Photoelectric effect, this is the first effect or first concept based on this total topic is. Okay, so what is the concept की photoelectric effect मध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्साइटेड मोडमध्ये जातात किंवा आपण असं म्हणूया की एखाद्या मेटल प्लेटवरती जर लाईट इन्सिडेंट झाली, इट मीन्स दॅट मेटल प्लेट इज हॅव्हिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर टू बी एक्साइटेड, इफ लाईट इज टू बी इन्सिडेंट ऑन इट, then those electrons are moving with a particular kinetic energy. It means with highest kinetic energy we can say that. So एखाद्या मेटलवरती जर लाईट इन्सिडेंट झाली तर त्या मेटलमधून जे काही इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतील, इमिट होतील, तर त्या इलेक्ट्रॉन्सला एक प्रकारची कायनेटिक एनर्जी मिळणार आहे आणि त्या कायनेटिक एनर्जीने ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार आहेत. सो एक मॅथमॅटिकल कन्सेप्ट जी आहे ती तर बघणारच आहे, बट आपण एक प्रॅक्टिकल स्टडी आहे याच्यामध्ये की प्रॅक्टिकल स्टडी काय आहे किंवा याची जी काही डायग्राम आपण इमॅजिन करूया, म्हणजे डायग्राम म्हणतो आपण, किंवा याच्यामध्ये आपण आहोत तर याची जी काही एक्सपेरिमेंटल सेटअप जो आहे याचा, त्या सेटअपवरती हा पूर्णपणे लॉ किंवा हा जो इफेक्ट आहे तो डिपेंड आहे असं म्हटलं तरी पण चालेल. सो व्हॉट इज द एक्सपेरिमेंटल सेटअप. सो आपल्याला एक मेटल ट्यूब घ्यायची आहे. सो एक आपण असा इव्हॅक्युएटेड चेंबर घेऊया. याच्यामध्ये एक मेटल ट्यूब घेतली आहे, सॉरी मेटल, दिस इज द मेटल, दिस वन इज द मेटल, आणि याच्यावरती ही लाईट अशी इन्सिडेंट होणार आहे. ओके, दिस इज द लाईट. And if this light is to be incident on this metal plate is nothing but the emitter and this metal plate is nothing but the collector. So या कॉर्ड्स विंडो मधून किंवा या कॉर्ड्स क्रिस्टल मधून एक लाईट इन्सिडेंट होते. या लाईटला एनर्जी असते h into nu. What is meant by h? h is nothing but the Planck constant and nu is nothing but the frequency. So इफेक्ट काय आहे की जेव्हा ही लाईट ह्या मेटल प्लेटवरती पडते तेव्हा ह्या मेटल प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स एक्साइटेड मोडमध्ये येतात, म्हणजे बाहेर येतात, आणि हे बाहेरून या प्लेटकडं अट्रॅक्ट होतात. ओके, बिकॉज दिस प्लेट इज टू बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल, दॅट इज कलेक्टर. सो कलेक्टर टर्मिनल हे पॉझिटिव्ह आहे आणि इमिटर टर्मिनल हे निगेटिव्ह आहे. लक्षात आलं इथपर्यंत. सो हे इलेक्ट्रॉन्स इकडं मूव्ह होतात. ओके, आता याची जी कनेक्टिव्हिटी आहे ती लाईक अशी एका कॉम्युटर थ्रू पुढं कनेक्ट केलेली आहे. ओके, सो याला एक व्होल्ट मीटर असेल इथं लाईक दिस, आणि इथे एक पॉवर सप्लाय आहे म्हणूया आपण, आणि ते एक ॲमीटर असेल लाईक ॲमीटर. सो प्लस मायनस. ओके, सो ह्याला कॉम्युटेटर म्हटलं जातं. हा जो सेंटरचा पार्ट आहे हा टर्मिनल्स चेंजिंगसाठी वापरला जातो, कॉम्युटेटर. आता लाईट याच्यावरती पडली की इलेक्ट्रॉन्स बाहेर आले आणि याच्यामधनं फ्लो झाले, म्हणजे एक मायक्रो ॲम्पियर असेल किंवा मिली ॲम्पियर असेल करंट फ्लो झाला. सो या इफेक्टला आपण
लाईट एनर्जी इज टू बी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हणू शकतो. म्हणजे लाईट एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, असं आपण याला डिफाईन करू शकतो. मग आता हे झालं कशामुळं किंवा हे नक्की इफेक्ट झाल्यानंतर मग इक्वेशन कसं तयार झालं. आता बघा, जेव्हा ही लाईट याच्यावरून या मेटल प्लेटवरती इन्सिडेंट होते, ही जी मेटल प्लेट आहे ना, दिस इज निगेटिव्ह मेटल प्लेट. ओके, अँड इट्स अ मटेरियल डज मॅटर. या मेटल प्लेटचं जे मटेरियल आहे त्या मटेरियलवरती पण डिपेंड आहे की याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहेत, आणि जे बाहेर येतील ते कायनेटिक एनर्जीने कुणाकडे अट्रॅक्ट होतील, या कलेक्टर प्लेटकडे अट्रॅक्ट होतील. मग आता या ज्या मेटल प्लेटचं मटेरियल आहे तर त्या मटेरियलचं वर्क फंक्शन डिफाईन केलं जातं. दॅट इज वर्क फंक्शन ऑफ द मेटल. वर्क फंक्शन ऑफ द मेटल अँड डिपेंड्स अपॉन दिस वर्क फंक्शन. आता हे जे वर्क फंक्शन आहे ती एक प्रकारची काय आहे, एनर्जी आहे, एनर्जी. ओके, सो लाईट इज ऑल्सो वन ऑफ द एनर्जी, वी कॅन से दॅट एनर्जी. सो किती एनर्जी इथे, एच इंटू न्यू. कशावरती इन्सिडेंट होते, या मेटल प्लेटवरती. सो मेटल प्लेटचं एक वर्क फंक्शन आहे, इट इज ऑल्सो वन ऑफ द एनर्जी. आणि इलेक्ट्रॉन्स एका व्हिलॉसिटीनं म्हणजेच एका पर्टिक्युलर कायनेटिक एनर्जीनं ते मूव्ह होत आहेत. सो देर आर अगेन एनर्जी, एनर्जी अँड अगेन एनर्जी. सो वी कॅन अप्लाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, और वी कॅन से दॅट this particular energy, that is h into nu, is to be divided into the work function, ज्याला phi 0 असं म्हटलं जातं, as well as kinetic energy. काय म्हणू शकतो आपण, so light energy is to be incident on this metal plate. So metal plate has its own function, that is work function. आता वर्क फंक्शन म्हणजे ॲक्च्युली अर्थ काय बघा, तर या मेटल प्लेटमधून जे काही इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहेत, दॅट इज जे काही इलेक्ट्रॉनचं इमिशन होणार आहे, दॅट इमिशन इज डिपेंड्स अपॉन द मेटल, दिस मेटल, और इट डिपेंड्स अपॉन द वर्क फंक्शन. सो इलेक्ट्रॉन्सला बाहेर काढण्यासाठी जी काही एनर्जी आहे, तिथं रिक्वायर्ड एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज नथिंग बट द वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन झालं, सो लाईट एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी. सो रिमेनिंग एनर्जी इज टू बी प्रोवाइडेड टू द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो फ्रॉम द इमिटर टू द collector. And if the electrons are moving in this circuit, so we can say that due to the flow of electrons there is a electric current, आणि तो जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याला म्हटलं जातं फोटो इलेक्ट्रिक करंट किंवा फोटो करंट सुद्धा म्हटलं जातं. तो जो करंट आहे त्याला फोटो इलेक्ट्रिक करंट किंवा फोटो करंट असं म्हटलं जातं. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. हा एक थिओरॉटिकल मी आणि थोडासा एक्सपेरिमेंटल स्टडी याचा कन्सिडर केला, आणि हा जो लॉ आहे तो मी डिफाईन केला. आता हाच लॉ मी मॅथमॅटिकली कसा लिहू शकतो, तर कसं इक्वेशन तयार करायचं आहे, दिस लाईट एनर्जी एच न्यू इज इक्वल टू phi 0 प्लस के ई. सो दिस एच न्यू इज डिवायडेड इंटू दिस phi 0 अँड दिस कायनेटिक एनर्जी. सो ऑब्वियसली वी कॅन राईट एच न्यू इज इक्वल टू phi 0 प्लस कायनेटिक एनर्जी. दिस इज बिकम इक्वेशन. ओके, आणि या इक्वेशनचा मग यूज करून त्याला आइन्स्टाईन्स रिलेशन सुद्धा म्हटलं जातं, आइन्स्टाईन्स इक्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा इफेक्ट किंवा हे इक्वेशन यूज करून मग त्याचं सॉल्विंग केलं जातं. लक्षात आलं. चला, सो आपण आता मॅथमॅटिकल टर्म बघूया की कुठल्या आहेत आणि मॅथमॅटिकल टर्मवरून ते इक्वेशन कसं चेंज होतं. ओके, सो जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं इक्वेशन आहे त्याला आइन्स्टाईन्स रिलेशन किंवा आइन्स्टाईन इक्वेशन ऑफ फोटो इलेक्ट्रिक असं सुद्धा म्हटलं जाईल. ओके, सो वी कॅन राईट आइन्स्टाईन्स रिलेशन, हे असं आपण लिहू शकतो. ओके, सो मी इक्वेशनची सुरुवात कशी केली होती बघा, आठवतंय का. सो जस्ट एच न्यू, दिस इज द इनपुट एनर्जी, is to be converted into the work function, that is phi 0, and remaining energy is to be converted into the kinetic energy of electrons. So we can define this h nu is equal to phi 0 plus kinetic energy. Okay, so h nu is equal to phi 0 plus kinetic energy. Okay, now based upon this equation we can define different characteristics of the photoelectric effect. characteristics म्हणजे काय तर डिफरंट ग्राफ्स आहेत. सो वन बाय वन आपण ग्राफ बघूया.
सगळ्यात पहिला इंटेन्सिटी आणि करंटचा ग्राफ बघूया. आता इंटेन्सिटी यात ऑब्वियस आहे की लाईटची जर इंटेन्सिटी इन्क्रीज झाली, इकडे मी इंटेन्सिटी म्हणतो आणि इकडे मी करंट म्हणतो, दॅट इज फोटो करंट. ओके, अँड इफ द इंटेन्सिटी इन्क्रीजेस देन ऑब्वियसली करंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे इंटेन्सिटी वाढली की करंट वाढणार आहे. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द photoelectric effect, that is intensity of light increases, obviously photoelectric current also increases. So हा जो करंट आहे तो मी y axis ला रिप्रेझेंट करतो, याला मी फोटो करंट किंवा फोटोइलेक्ट्रिक करंट असं म्हणू शकतो. म्हणजे इंटेन्सिटी इन्क्रीज झाली की हा करंट इन्क्रीज होतो. ओके, अगेन वी कॅन कन्सिडर वन रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड फोटो करंट. So on x-axis we can represent the frequency and on y-axis we can represent the photoelectric current. Okay, so आता याच्यामध्ये मात्र काय होतं बघा, याच्यामध्ये हा ग्राफ असा मिळतो like this. It means after some point or after some time the graph is to be started, or it means current is to be started and it is increasing with respect to the frequency. But up to this point, for this particular frequency there is a no any photoelectric current. So for this point current becomes 0, but after this point current increases with respect to frequency. So this frequency is nothing but the threshold frequency. Why it is nothing but threshold frequency? Because after this frequency the current is जनरली फ्लोईंग थ्रू द सर्किट. या फ्रिक्वेन्सी नंतरच करंट काय होणार आहे, सर्किटमधनं फ्लो होणार आहे. म्हणून त्या फ्रिक्वेन्सीला कसली फ्रिक्वेन्सी म्हणायचं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. आता या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर इंटेन्सिटी कमी असेल तर आपल्याला दिसतंय की करंट 0 आहे, सो करंट फ्लो होत नाही. बट या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जर इंटेन्सिटी ग्रेटर झाली तर मात्र काय होतं, करंट फ्लो व्हायला सुरू होतो आणि करंट पुन्हा इन्क्रीज होत जातो. So applied frequency must be greater than this threshold frequency, then and then only we can say that current is to be flowing. लक्षात आलं का बघा. सो या कंडिशन वरून आपण एक असं म्हणू शकतो की ॲट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इट मीन्स न्यू इज इक्वल टू न्यू 0. दिस फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटिंग बाय न्यू ना. सो जर न्यू इज इक्वल टू न्यू 0 असेल म्हणजे या पॉईंटला, तर त्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी 0 असते. सो कायनेटिक एनर्जी अजून सुरू झालेली नाही, किंवा कायनेटिक एनर्जी किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा व्हेलॉसिटी अजून मिळालेली नाही. कुठल्या फ्रिक्वेन्सीला, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला. जर इन्सिडंट फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्डपेक्षा लेस दॅन असेल तर ऑब्वियसली कायनेटिक पण 0 असेल आणि करंट पण 0 असेल. कायनेटिक अँड करंट बोथ आर 0. बट फॉर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इट मीन्स फॉर दिस फ्रिक्वेन्सी the emission is just started. The emission is just started, and after threshold frequency the more emission is to be possible and current can be increased. But at threshold frequency the kinetic energy becomes 0. So this equation can be written as h nu 0 is equal to phi 0 plus this 0. So we can say that this phi 0 is equal to h into nu 0. Again we can put this equation here. So we can write h nu is equal to h nu 0 plus ke. Ke means kinetic energy, or we can write ke is equal to h nu minus h nu into 0, or we can common this h, take common, सो न्यू मायनस न्यू 0. सो अशा पद्धतीनं आपण इक्वेशन्समध्ये चेंजेस करू शकतो. डिपेंड्स अपॉन आर रिक्वायरमेंट. आपली रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार या सगळ्या इक्वेशन्समध्ये चेंजेस करू शकतो. आता अजून एक कायनेटिक एनर्जीला EV किंवा इलेक्ट्रॉन व्होल्ट असं सुद्धा म्हटलं जातं, EV0. ओके, इट इज अगेन इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी एकतर EVमध्ये असू शकते किंवा जूलमध्ये असू शकते. जर जूलमध्ये असेल तर त्याचं EV करायचं असेल, किंवा EV असेल त्याचं जूल करायचं असेल तर काय करायचं, तर EVचं जूल करणं पहिल्यांदा लक्षात ठेवा. सो हाऊ टू कन्वर्ट EV इंटू जूल. सो जस्ट मल्टिप्लाय बाय 1.6 इंटू 10 to the minus 19
देन इट कॅन बी कन्वर्टेड इन टू द जूल. आणि जूलचं ई व्ही करायचं असेल तर मात्र काय करायला लागेल, 1.6 इंटू 10⁻19 मल्टिप्लाय करावं लागेल. आय होप लक्षात येत असेल तुमच्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे झालं थोडंसं इक्वेशन आणि काही कॅरेक्टरिस्टिक आपण सुरू केल्या. त्यातले 2 कॅरेक्टरिस्टिक बघितले आपण. एक पहिली कॅरेक्टरिस्टिक बघितली इंटेन्सिटी ऑफ लाईट आणि करंटमधलं रिलेशन. दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण की फ्रिक्वेन्सी आणि करंटमधलं रिलेशन. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. याच्यामध्ये बघा, या फ्रिक्वेन्सीच्या लेफ्ट साईडला इमिशन होत नाही सांगायचं, इथं इमिशन स्टार्ट होणार आहे जस्ट. आणि फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की काय होणार आहे, इमिशन इन्क्रीज होणार आहे. इट मीन्स करंट इन्क्रीज होणार आहे. सो बिलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कायनेटिक एनर्जी आणि इलेक्ट्रिक करंट बोथ आर 0. ॲट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बोथ आर अगेन 0. But after threshold frequency, the current as well as kinetic energy of the electron increases. लक्षात आलं? So this is the Einstein relation, or we can say that this is the first concept. आता जसे हे 2 ग्राफ आपण बघितले, कुठले, पहिला ग्राफ आहे फोटोइलेक्ट्रिक करंट आणि इंटेन्सिटी मधल्या रिलेशनचा, आणि दुसरा ग्राफ आहे फ्रिक्वेन्सी आणि करंट मधल्या रिलेशनचा. सो सेम अशा अजूनही काही ग्राफ आहेत, सो त्याचं आपण डिस्कशन करू. Okay, next characteristic or next graph we can say that potential versus photoelectric current. So I will draw here. This is positive potential, this is negative potential, and on x-axis we have to represent current, that is photocurrent, we can say that. Okay, so for a particular intensity the graph will be shown like this. If the intensity increases, again graph will be like this. If the intensity increases, again the graph will be like this. So consider I1, I2, and this is nothing but the I3. Okay, I1, I2 and I3, these are the intensities. Let us consider. So here we will get one point. So this point is nothing but the V0, and this V0 is nothing but stopping potential. This V0 is nothing but stopping potential. आता आपण याच्यातला हा एकच ग्राफ रिलेट करूया की एकाच ग्राफवरून आपल्याला लक्षात येते, नंतर इंटेन्सिटी वाढली की ग्राफ शिफ्ट होतं टुवर्ड्स द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द करंट. ओके, सो त्यातला एक जर ग्राफ आपण डिफाईन केला तर एक अर्थ लक्षात असा येतोय बघा की ॲट 0 व्होल्टेज, इफ द स्टॉपिंग पोटेन्शियल इज 0, then there is a some value of the current I. If the stopping potential increases, again the current is flowing, it means the saturation current is to be, saturated current is to be flowing through the circuit. But below to the voltage the current is going to 0, and at this point it means at a stopping potential the absolute current is equal to 0. So what is the stopping potential? So it is a one of the retarding potential, it means negative potential आहे बघा. At that time the electric current is 0. एक असं पोटेन्शियल आहे की त्या ठिकाणी करंटची व्हॅल्यू कशी झालेली आहे, 0 झालेली आहे. सो हा एका इंटेन्सिटीचा ग्राफ झाला. अशी जर आपण इंटेन्सिटी इन्क्रीज केली तर हा ग्राफ अजून शिफ्ट होईल. याचा अर्थ काय होईल, स्टॉपिंग पोटेन्शियल सेम मिळतंय बट जे काही करंटची व्हॅल्यू आहे ती थोडीशी इन्क्रीज होते, म्हणून हा ग्राफ वरती शिफ्ट होतोय. सिमिलरली इंटेन्सिटी इन्क्रीज केली की अजून तो ग्राफ वरती शिफ्ट होणार आहे. सो दिस इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. लक्षात आलं ग्राफ काय सांगितला. आता हाच जर ग्राफ आपण डिफरंट फ्रिक्वेन्सीजसाठी सांगितला, हाच जर ग्राफ आपण डिफरंट फ्रिक्वेन्सीजसाठी सांगितला तर या ग्राफचं कन्वर्जन फक्त असं होणार, आणि इथं हा करंट सॅच्युरेशन होणार. हा करंट हे प्लस व्ही, इकडं मायनस व्ही. आता आपल्याला 3 स्टॉपिंग पोटेन्शियल यांचे मिळतील बघा वेगवेगळी. ओके, हा समजा तिसरी फ्रिक्वेन्सी आहे, मधला आहे तो दुसरी फ्रिक्वेन्सी आहे, आणि सगळ्यात हा जो इकडचा आहे त्याची फ्रिक्वेन्सी पहिली आहे. सो स्टॉपिंग पोटेन्शियल V03, V02 बघा, V03, V02 आणि V01.
So depends upon frequency we can consider the stopping potential, and this is the constant current. It means saturated photoelectric current. लक्षात आलं. सो यामध्ये या 3 फ्रिक्वेन्सीमध्ये ऑब्वियसली जी न्यू 3 आहे ती ग्रेटर असेल न्यू 2 पेक्षा, ग्रेटर असेल न्यू 1 पेक्षा. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की डिफरंट 3 पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला बघायला मिळाले प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी, 3 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ accelerating potential or retarding potential with respect to the photoelectric current, but frequency may be different. मगाशी इंटेन्सिटी डिफरंट होती बघा इकडं, आता काय केलं आपण फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे असं इमॅजिन केलं. ओके, सिमिलरली जो आपण पहिला ग्राफ बघितला होता तोच पुन्हा एकदा बघूया, फक्त तो 2 मेटलसाठी मी बघू सांगतो. सो हा एका मेटलसाठी आणि हा दुसऱ्या मेटलसाठी. सो इकडं कोण आहे फ्रिक्वेन्सी आणि इकडं कोण आहे करंट आहे. ही पहिल्याची फ्रिक्वेन्सी, याला म्हणून आपण न्यू 01 म्हणूया, आणि ही न्यू 02 म्हणूया दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी. सो जे मागाशी होतं तेच आहे. सो हा मेटल समजा ए असेल आणि हा मेटल समजा बी असेल. सो फॉर मेटल ए अँड बी वी कॅन कन्सिडर दिस ग्राफ. लक्षात आलं. सो हे 3 ग्राफ आणि मागाशी आपण 2 बघितले. सो ऑल दीज आर नथिंग बट द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द Einstein's photoelectric effect, or simply we can say that the photoelectric effect. सो सगळे इक्वेशन्स आणि सगळे जे ग्राफ आहेत ते समजले का बघा. सो हा जो आहे तो पहिला पार्ट आहे. ओके, ॲज वेल एज आपण जी एनर्जी कन्सिडर केली होती ई, त्याची व्हॅल्यू किती घेतली होती एच इंटू न्यू घेतली होती ना. एच म्हणजे काय आहे प्लँक्स कॉन्स्टंट आहे 6.62 इंटू 10⁻34 जूल सेकंद असं आपण डिफाईन करतो. ही व्हॅल्यू का माहीत असू देत, कारण इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू लागणार आहे. सो इक्वेशन सॉल्व करत असताना ही व्हॅल्यू आपल्याला समजणं गरजेचं आहे. आय होप तुमचा हा पहिला पार्ट लक्षात आला असेल. अगदी सोपा पार्ट आहे, इझी पार्ट आहे ड्युअल नेचरमधला. कारण ड्युअल नेचर म्हणजे वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर असं म्हटलं जातं. ड्युअल नेचरमध्ये वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर म्हटलं जातं. आता जे पार्टिकल नेचर आहे त्याच्याशी रिलेटेड एक डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा एक पॉईंट आहे, तर तो पॉईंट बघा. तर त्याच्यात कुठले फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, कन्सेप्ट कुठली इम्पॉर्टंट आहे, आणि मग त्याच्यावरनं, कारण हा खूप सोपा पॉईंट आहे, टॉपिकही सोपा आहे. ओव्हरऑल बघू शकता तुम्ही की टॉपिकमधले पॉईंट्स खूप कमी आहेत. मग पॉईंट्स जर खूप कमी असतील तर तुम्ही तशा पद्धतीनं ते प्लॅनिंग करू शकता. लक्षात आलं का तुमच्या प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, चल. सो आपण थोडंसं याच्या पुढचा पॉईंट बघूया. सो याच्या पुढचा पॉईंट आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. चलो, सो विल सी डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. सो डी Broglie hypothesis. Okay, what this theory says. आता ॲक्च्युली ह्या थिअरीमध्ये P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा हे रिलेशन सांगितलं जातं. ओके, सो P इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. बट थोडंसं आपण बघूया की हे नक्की रिलेशन काय आहे. So P is equal to P, it means what? P is nothing but the linear momentum H upon lambda. बघा रिलेशन थोडंसं मी दाखवतो इथं हवं तर. So we have to understand P is equal to H upon lambda. What is mean by P? It is nothing but the linear momentum. What is mean by H? It is nothing but the Planck's constant. And what is mean by lambda? It is nothing but the wavelength. Okay, so we have relation C is equal to frequency into lambda, that is nu into lambda. Nu is nothing but the frequency. So obviously we can solve this, or we can write this 1 upon lambda is equal to nu upon C. चालेल का बघा, 1 upon lambda बद्दल आपण हे लिहू शकतो. मग हीच व्हॅल्यू मी इथे टाकू शकतो. सो P is equal to 1 upon lambda, so H nu upon C. So again we can rearrange this formula. P is equal to H nu upon C.
बट एच न्यूचाच अर्थ मग अशी एनर्जी असतो असं बघितलं होतं. सो इट कॅन बी एनर्जी अपॉन सी. किती फॉर्म्युले तयार होतात बघा. इट कॅन बी एनर्जी अपॉन सी. सो लॅम्बडा इज इक्वल टू पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्बडा. सो पी इज इक्वल टू एच न्यू अपॉन सी. हेच रिलेशन मी जर असं लिहिलं तर चालेल का? लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. सो इट बिकम्स एच अपॉन mv because p is nothing but what? p is nothing but mass into velocity. तुम्हाला लिनियर मोमेंटमची कन्सेप्ट झाली का बघा. लिनियर मोमेंटमच्या कन्सेप्टमध्ये आपण p इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी असं लिहितो. व्हॉट इज मीन बाय p? p इज नथिंग बट द लिनियर मोमेंटम. m म्हणजे काय? मास ऑफ द पार्टिकल आणि v म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. ओके, so we can represent the formula of the lambda, that is h upon mv. हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो. ओके, आता मला सांगा द वेवलेंथ ऑफ द मॅटर वेव्ह, म्हणजे हे जे इक्वेशन आहे ह्याच इक्वेशनला डी ब्रॉगली वेवलेंथ असं म्हटलं जातं. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला डी ब्रॉगली वेवलेंथ असं म्हणूया. दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. नाउ जस्ट कन्सिडर, or this is nothing but the de Broglie equation. For a particle of mass m moving with velocity v, its a kinetic energy is. So let us consider kinetic energy. किती असते? 1/2 mv स्क्वेअर असते. त्या पार्टिकलचं मास, त्या पार्टिकलची velocity. So what becomes the formula of the v? That is v square is equal to काय सांगा? Twice of energy किंवा twice of kinetic energy upon m लिहितो मी. ओके, so we can put or we can write v is equal to under root twice e upon m. चालेल का? So this is the value or this is the formula of the velocity. Okay, we can put this formula here. So we will get lambda is equal to h upon mv. That is h upon mv, and instead of v we can put m upon twice e. हे रिव्हर्स होईल ना, उलटून गुणाकारात म्हणूया आपण असं. ओके, सो दिस इज नथिंग बट द लॅम्बडा, दॅट इज डी ब्रॉगली वेवलेंथ. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन, मी हा एम आतमध्ये घेतो तो स्क्वेअर करून घ्यावा लागेल ना. सो अंडर रूट ट्वाइस एम ई. दिस इज अगेन डी ब्रॉगली वेवलेंथ, वी कॅन से दॅट. सो व्हॉट इज डी ब्रॉगली वेवलेंथ? लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाइस एम ई. हा सुद्धा पार्ट आपण बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. ठीक आहे, फक्त हा कसा आला? कायनेटिक एनर्जीवरून आपण हा डिफाइन केला. दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ट्वाइस एम ई, वेअर एच इज द फ्लँक कॉन्स्टंट, दिस एम इज द मास. आता मास असेल आणि ई म्हणजे कायनेटिक एनर्जी असेल, किंवा त्याला सिंपल एनर्जी म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. लक्षात आलं का बघा? आता ही जी एनर्जी आहे ह्या एनर्जीला आपण ई व्ही म्हटलं होतं मगाशी. ई व्ही दॅट इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही जनरल आपण अशी लिहू शकतो, क्यू व्ही लिहू शकतो. मग हे क्यू व्ही जर इथं पुट केलं तर लॅम्बडा किती येईल मला सांगा? सो लॅम्बडा इज इक्वल टू अंडर रूट एच अपॉन अंडर रूट ट्वाइस एम क्यू व्ही. ट्वाइस एम क्यू व्ही. So this is one of the relation which is very correct equation to charged particles like electrons, protons or any other charged particles. Okay, and if the potential V is very large, then the speed of the particle becomes close to the speed of light. Such equation will not be appreciable. Okay, so de Broglie hypothesis ही लॅम्बडा ची व्हॅल्यू फाइंड आउट करते. अजूनही आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस करता येतात, ह्या किंवा ह्या. दॅट इज ट्वाइस एम ई व्ही. ह्या ई व्हीचं कन्वर्जन किंवा हे जे ई व्ही आहे त्यामधला ई आपण पुट करू शकतो. दॅट इज 1.6 इंटू 10⁻⁹. बाकी व्ही तसंच ठेवा, मासही पुट करू शकतो. सो फॉर इलेक्ट्रॉन्स वी कॅन राईट दिस फॉर्म्युला. ओके, सो आता हाच फॉर्म्युला जस्ट इलेक्ट्रॉन पार्टिकल आहे असं कन्सिडर करून कसा लिहिला जाईल बघा. याच्यामध्ये आपण करेक्शन्स करूया. काय करायचे तर मासची एक व्हॅल्यू पुट करायची आणि चार्जची व्हॅल्यू पुट करायची. बाकी व्ही तसंच ठेवा, कारण व्हीची व्हॅल्यू पुट करता येणार नाही. बघूया. ओके, सो आपण काय लिहिला होता फॉर्म्युला? लॅम्बडा इज इक्वल टू
look at this, lambda is equal to h upon under root twice me v म्हणूयात आपण. m for mass of electron, e for charge. What is mass? 9.1 into 10 raised to minus 31 kg. And what is e? That is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. We can say that this is the charge on electron. Okay, if we will put this value here, we will get h. आता h पण constant आहे 6.63 into 10 to the minus 34 joule second upon under root, हे सगळं आहे तसं ठेवूया, या सगळ्या व्हॅल्यू पुट करूया. सो वी विल गेट लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन अंडर रूट व्ही. ते व्ही का राहिलं बघा, इलेक्ट्रॉन व्होल्टेज आहे ते. सो हा जो फॉर्म्युला आलेला आहे तो नॅनोमीटरमध्ये आला. तर नॅनोमीटर म्हणजे 10 to the minus 9. सो वी कॅन राईट दिस ॲज 1.228 अपॉन अंडर रूट व्ही, and nano it means 10 to the minus 9 मीटर ना. हेच इक्वेशन मी असंही करू शकतो. इन्स्टेड ऑफ 10 raised to minus 9 वी कॅन राईट 10 raised to minus 10 मीटर. चालेल का बघा. बट या -9चं जर मला -10 करायचं असेल तर मला या फॉर्म्युलामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागेल. दॅट इज आय हॅव टू शिफ्ट द पॉईंट टुवर्ड्स राईट. देन इट बिकम्स -1 विच इज टू बी ॲडेड to this -9. So it becomes -10. And what is the value of the -10? So -10 ला Armstrong unit असं म्हटलं जातं बघा. So we can put this formula or we can get the lambda is equal to 12.28 upon under root V Armstrong unit. So how to convert Armstrong unit into meter? Just to multiply it by 10 to the minus 10 meter. म्हणजे ॲमस्ट्रॉंग युनिटचा अर्थ किती असतो, 10 raised to minus 10 मीटर असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ द वेवलेंथ. आता ही जी वेवलेंथ आहे ही डी ब्रॉगली वेवलेंथ सुद्धा म्हटलं जातं. सो जेवढे जेवढे फॉर्म्स आहेत तेवढे सगळे फॉर्म्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. ओके, कुठला फॉर्म कसा लिहिलेला आहे किंवा कशावरून तो लिहिलेला आहे या सगळ्याचा थोडक्यात आपण काय बघितलं या ठिकाणी प्रूफ बघितला. ओके, सो एक्सपेरिमेंटली इट वॉज ऑल्सो फाउंड दॅट इलेक्ट्रॉन्स or the subatomic and atomic particles like proton and neutron exhibit this type of properties. Okay, so electron सुद्धा त्याच्यामध्ये यूज केला जाईल, प्रोटॉन सुद्धा यूज केला जाईल. सो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यूज केलं तर त्यांचे मासेस आणि त्यांचे चार्जेस तुम्हाला तिथं डिफाईन करावे लागतील. ओके, सो याच्यावरून एक जर्मर आणि गीगर एक्सपेरिमेंट आहे, डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. तर तोही एक्सपेरिमेंट आहे, थिअरॉटिकली तो डिफाईन केलेला आहे. बट सिलेबस रिडक्शनमुळे बराचसा पार्ट याच्यामध्ये काय होतोय, कमी होते. सो त्यातला हा जो आपला पार्ट आहे तो दुसरा पार्ट आहे. लक्षात आलं का बघा. सो लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी असं म्हटलं तरी चालेल, हे इक्वेशन म्हटलं तरी चालेल. ओके, सो दिस इज नथिंग बट द ड्युअलिटी नेचर. जे काही ड्युअल नेचर आपण इमॅजिन करतोय तर ते ड्युअल नेचरमध्ये काय मॅथमॅटिकली आहे किंवा काय मॅथमॅटिकचा पार्ट आहे ते मी इथं तुम्हाला सांगितलं. फार कमी टॉपिक आहे हा, फार लेंथ कमी असलेला टॉपिक आहे. बट वेटेज मात्र 3 किंवा 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. सो व्यवस्थित थिअरॉटिकली कन्सेप्ट्स केल्या तरीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यातल्या क्लिअर होऊन जातील. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. चला नेक्स्ट बघूया. ओके, आता याच्यामध्ये जे मेन डी ब्रॉगलीचं इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा थोडासा रेफरन्स बघा कसा आहे. तर आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन दॅट इज E इज इक्वल टू mc² आपल्याला माहीत आहे. सो दिस इज गुड होल्ड रिलेशन to represents the Einstein's mass energy. Okay, and same Einstein's theory किंवा Einstein mass energy हे जे आहे
हे रिप्रेझेंटेशन तिथं यूज केलं जातं. सो E is equal to mc square. So we can write E upon C is equal to m into C. So this product is nothing but the linear momentum. So we can write E upon C is equal to P. म्हणजे एनर्जी अपॉन व्हेलॉसिटी इज इक्वल टू पी. सो मग असे लिहिलं आपण P इज इक्वल टू E अपॉन C. कसं आलं समजलं का बघा. सो जे आइन्स्टाईन रिलेशन आहे किंवा आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन आहे ते रिलेशन आपण इथं सिंपल वापरतो आणि त्याच्यावरून P इज इक्वल टू E अपॉन C काढतो. मग ह्या ईची व्हॅल्यू आपण काय घेतो नंतर एच न्यू घेतो आणि एच न्यू अपॉन C म्हणतो. मग हेच आपल्याला एच अपॉन लॅम्बडा मिळून जातं बिकॉज C is equal to nu lambda. So 1 upon lambda is equal to nu upon C. So we can put this value here and we will get the relationship like this. So काय रिलेशन मिळेल आपल्याला 1 upon lambda is equal to nu upon C. ते जर तिथे वरती पुट केलं तर आपल्याला h nu upon C च्या ऐवजी h upon lambda मिळेल किंवा आपण ते सिंपल E अपॉन C किंवा H न्यू अपॉन C किंवा H अपॉन लॅम्बडा किंवा लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन P असं रिप्रेझेंट करू शकतो. ओके. सो दिस इज नथिंग बट द आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन विच इज द सेकंड पार्ट ऑफ द टॉपिक. वी कॅन से दॅट टॉपिकमधला जो सेकंड पार्ट आहे त्यातला हा इम्पॉर्टंट पार्ट आणि हा आइन्स्टाईन एनर्जीवरूनच रेफरन्स घेतलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण जी टोटल एनर्जी येणारी जी एनर्जी आहे ती ही आहे दॅट इज एच न्यू. सो एच इज नथिंग बट द फ्लॅंक कॉन्स्टंट अँड न्यू इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो दिस इज द क्वेश्चन विच इज रिलेटेड विथ द ड्युअल नेचर ऑफ द पार्टिकल. म्हणजे या थिअरीमध्ये जनरली पार्टिकलचा यूज आपण केलेला आहे. आता याच्यामधला एक थेरॉटिकल पॉईंट आहे तो थेरॉटिकल पॉईंट बघूया. तर पॉईंट काय आहे तर वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. ओके. ड्युॲलिटी ऑफ मॅटर. आता ॲक्च्युअल मॅटर म्हणजे काय आहे किंवा ड्युॲलिटी ऑफ मॅटर म्हणजे काय आहे ती एक वन फेनॉमेनॉन आहे. ओके. So material particles shows wave like nature under the certain circumstances. This phenomenon is called as wave particle of duality of matter. आता ह्या पार्टिकल मध्ये जो ड्युअल वर्ड आलेला आहे ड्युअल. सो दिस वर्ड इज मोस्ट ऑफ रिलेटेड विथ द मास. मास म्हणजे हा एक पार्टिकल आहे. पार्टिकल असेल तर त्याला मास आहे ना. आणि जो दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा जो पॉइंट आहे तो वेव आहे. वेव. तर ड्युॲलिटी नेचर म्हणजे काय तर एक नेचर जे आहे ते मास किंवा पार्टिकल नेचर म्हणूया आणि एक जे नेचर आहे ते वेव नेचर म्हणूया. सो जसं आपण लाईटला हे बोथ नेचर्स असतात असं म्हणतो. लाईट ही मास पार्टिकलच्या स्वरूपात पण येते ज्याला आपण कॉर्पिस्कल्स किंवा टायनी पार्टिकल्स व्हेरी स्मॉल पार्टिकल्स ऑफ द लाईट असं डिफाईन करतो किंवा सुरुवातीपासूनच आपण ते सांगत असतो. त्याच्यानुसार ड्युॲलिटीचा अर्थ म्हणजे पार्टिकल्स ॲज वेल ॲज वेव्ज. ओके. आणि त्याच्यावरून मग थोडंसं थेरॉटिकल कंडिशन करून ह्या डिफाईन केले जातात. नेक्स्ट. सो द फ्रिक्वेन्सी ऑर द अँग्युलर व्हेलॉसिटी अँड वेव्ह नंबर के आर यूज टू रिप्रेझेंट द wave in classical theories while mass m and momentum p are used to describe the particles. Now already we have seen the frequency or the k which is used to represent the momentum p. Okay. But also we can say that there is again some of the parameters to represent the quantities like momentum. We can describe this. Okay. So again those particles are performing SHM like in this fashion. They are having the potential or associated energy and momentum. Okay. So momentum किंवा एनर्जी त्या पार्टिकल्सना किंवा ती जी काही वेव आपण रिप्रेझेंट करतोय ती वेव ॲज अ पार्टिकलच्या फॉर्ममध्ये
फ्लो होते तर त्याला आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल आहे असं आपण डिफाईन करू शकतो. हे काही थिअरॉटिकल आणि वेव्ह पार्टिकल्स ड्युॲलिटीचे जे पॉईंट्स आहेत, तर सिलेबस कमी झाल्यामुळे या थेरीच्या क्वेश्चन्स किंवा थेरीच्या कन्सेप्टवरती सुद्धा न्यूमेरिकल येऊ शकतो. ओके, सो द वेवलेंथ असोसिएटेड विथ मॅक्रोस्कोपिक पार्टिकल डू नॉट प्ले अ सिग्निफिकंट रोल इन आवर एव्हरीडे लाईफ बट and we need not consider their wave nature. Okay, so wavelength associated with macroscopic particle do not play an important role, that is it can be neglected. Okay, so wavelength of the macroscopic particles are so small so they cannot be measured. So macroscopic म्हणजे smallest असं म्हणूया, micro macro. So wavelength for the macroscopic particles are so small that they cannot be measured. Photon picture allows transfer of energy and momentum in the same manner as the Newton's mechanics. म्हणजे फोटॉन्स म्हणजे काय सुद्धा सांगितलं जातं बघा. फोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स असं म्हटलं जातं पहिलं या पूर्ण टॉपिकला. सो दिस इज द ॲक्च्युअल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. सो व्हॉट आर दीज फोटॉन्स? नक्की फोटॉन्स म्हणजे काय? सो दीज आर वन टाईप ऑफ स्मॉल पार्टिकल्स, लेट मी से टायनी पार्टिकल्स. ओके, ज्यांना कॉर्प्युस्कल्स असं म्हटलं जातं. आणि हे कॉर्प्युस्कल्स लाईटमधून एका पार्टिकलच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात असं आपण म्हणूया, लाईक दिस. ओके, दीज आर द टीनी पार्टिकल्स. वेव नेचर डज नॉट मॉडिफाय दॅट व्हेनेवर वेवलेंथ्स आर स्मॉल कंपेअर्ड टू द डायमेन्शन्स ऑफ स्लिट्स और ऑब्स्टॅकल्स और आर नॉट मेजरेबल वी कॅन यूज न्यूटन मेकॅनिक्स. सो वेव नेचरमध्येच पार्टिकल नेचर आहे. सो त्यातला जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलला आपण मास डिफाईन करतोय. अँड इफ देर इज अ मास विच इज टू बी डिफाईन्ड देन वी कॅन से दॅट इट इज परफॉर्मिंग द रोल लाईक मेकॅनिक्स. ओके, और न्यूटन्स मेकॅनिक्स आहे किंवा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे काही पॉईंट्स आहेत ते इथं फॉलो होतील असं आपण जस्ट डिफाईन करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द डी ब्रॉगली हायपोथेसिस अँड सम ऑफ द पॉईंट्स विच आर रिलेटेड विथ वेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. ठीक आहे, याच्या रिलेटेड बरेच थेरॉटिकल पॉईंट्स आहेत बट ऑलमोस्ट जो पॉईंट आणि जी काही कन्सेप्ट आहे ती मी इथं दाखवली तुम्हाला, की ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर एखाद्या मटेरियलमध्ये किंवा एखाद्या सिस्टीममध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कसा फॉर्म होतो हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरून त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिफाईन केल्या. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय डिफाईन करतात? तर रिलेशनशिप बिटवीन टू पॅरामीटर्स. मग काही ठिकाणी आपण करंटचा पॅरामीटर बघितला किंवा काही ठिकाणी आपण कायनेटिक वेवलेंथचा पॅरामीटर बघितला, पोटेन्शियल डिफरन्सचा पॅरामीटर बघितला, त्या दोघांच्या मधले रिलेशन्स बघितले किंवा इंटेन्सिटी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विथ रिस्पेक्ट टू फोटो इलेक्ट्रिक करंट काय आहे ते बघितलं. सो कॅरेक्टरिस्टिक्स काय डिफाईन करतात? तर कॅरेक्टरिस्टिक्स जे काही ओव्हरऑल वर्किंग आहे किंवा फिजिकल वर्किंग आहे कशाचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं, तर ते कॅरेक्टरिस्टिकच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स काय करतात? तर सिम्पल रिलेशन बिल्ड करतात, रिलेशन देतात आपल्याला की व्हॉट इज एक्झॅक्टली रिलेशन बिटवीन द टू पॅरामीटर्स. ओके, सो ते काय आपण पॅरामीटर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्याच्यानंतर एक आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट किंवा आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचं बघितलं. त्याच्यामध्ये तुम्हाला मी कंडिशन्स सुद्धा डिफाईन केल्या, ज्याच्यामध्ये थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असेल, वर्क फंक्शन काय असेल हे बघितलं आपण, वर्क फंक्शनची व्हॅल्यू किती आली ते बघितलं आपण. ओके, त्याच्यातली जी एनर्जी आहे ती EV मध्ये असते हे सुद्धा बघितलं आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण ड्युअल नेचर बघितलं, ज्याच्यामध्ये डी ब्रॉगली हायपोथेसिसचा वापर केला. डी ब्रॉगली हायपोथेसिसमध्ये आपण आइन्स्टाईन मास एनर्जीचा रिलेशनचा यूज करतो जनरली, आणि आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनवरून आपण E/c फाइंड आउट करतो, ज्याला m/c म्हटलं जातं. आणि जनरली m/cचा अर्थ इथं काय दिसतोय? P असा दिसतोय. सो आपण हे सगळं मग सॉल्व करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द ड्युअल नेचर और ड्युअलिटी ऑफ द पार्टिकल ॲज वेल ॲज वी कॅन से दॅट फोटॉन्स. ओके, जर तो पार्टिकल कन्सिडर केला तर त्याची ड्युअलिटी म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन हे ॲज अ पार्टिकल झालं. सिमिलरली तो आपण ॲज अ वेव्ह रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे फोटॉन. सो पार्टिकल आणि वेव्ह किंवा पार्टिकल आणि फोटॉन, दिस इज द ड्युअल नेचर ऑफ द
पर्टिक्युलर रॅडिएशन असेल किंवा मॅटर असेल, दोन्ही गोष्टी याच्यामध्ये इमॅजिन केल्या जाऊ शकतात. आता ॲक्च्युली जो शेवटचा जो डी ब्रॉग्लीचा पॉईंट आहे त्याच्यावरून डॅव्हिसन आणि जर्मर एक्सपेरिमेंट डिफाईन केला जातो, तोही थेरॉटिकलच आहे. त्यामुळं अजून एक फोटो सेल नावाचा एक पॉईंट आहे, तोही थेरॉटिकल डिफाईन केला जातो, बट ते दोन रिड्यूस सिलेबसमध्ये आहेत. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला 2च पार्टचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. सगळ्यात पहिला जो पार्ट आपण फोटो इलेक्ट्रिक बघितला तो, आणि हा जो दुसरा पार्ट दिसतोय तो तुमच्यासमोर आहे. एवढा 2च पार्टचा अभ्यास करा. समरी मेंटेन करा. समरीमध्ये आइन्स्टाईन्सची जी काही इक्वेशन्स आहेत तेवढीच इक्वेशन्स परफेक्ट करा, कारण त्याच इक्वेशन्सवरती हा पूर्ण पार्ट डिपेंड आहे आणि पूर्ण टॉपिक डिपेंड आहे. लक्षात आलं? सो दिस इज द कन्सेप्ट अबाउट ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. याच्यामध्ये आपण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं. ती कॅरेक्टरिस्टिक जरा मी पुन्हा सांगतो बघा, थोडीशी इम्पॉर्टंट आहे. जी कॅरेक्टरिस्टिक आपण फ्रिक्वेन्सी आणि करंट यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे ते रिलेशन सांगणारी कॅरेक्टरिस्टिक बघितली. याच्यामध्ये मी तुम्हाला टोटल 3 पॉईंट सांगितले होते. त्यातले जे 2 पॉईंट्स आहेत त्या 2 पॉईंट्सवरती न्यूमेरिकली थोडंसं इम्पॉर्टंट आहे. पहिला पॉईंट असतो तो इन्सिडंट फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आणि जो दुसरा पॉईंट आहे तो इन्सिडंट फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता वेअर इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी यात कुठं रिप्रेझेंट होते? तर आपण इथून सुरुवात केली होती. आता ही जी रेंज आहे ना, ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी रेंज आहे. इथं आपण न्यू नॉट म्हणजेच थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. आता एक तुम्हाला सांगायचं राहिलं मग अशी की प्रत्येक मटेरियलचं वर्क फंक्शन वेगळं असणार आहे. त्यामुळे प्रत्येक फंक्शन किंवा प्रत्येक जे मेटल आहे त्याची जी काही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असणार आहे? डिफरंट असणार आहे. फॉर डिफरंट मेटल्स वी हॅव डिफरंट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीज. ओके, मग आता ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आपण इथून असा ग्राफ काढलेला आठवतोय का बघा तुम्हाला? सिंपल. म्हणजे याचा अर्थ काय की इथून फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हणजेच इथून करंट पण इन्क्रीज झाला. सो इथून पुढं करंट आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील आणि आफ्टर सम टाइम करंट काय होईल? सॅच्युरेट फ्लो होईल. कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर तिथं ओव्हर झाले तर त्याच्या पुरताच जेवढा करंट आहे तेवढाच फ्लो होणार आहे. सो दिस इज द सॅच्युरेटेड व्हॅल्यू. हे मागाशी एका ग्राफमध्ये तुम्हाला मी दाखवलं. सो आताचा मेन कन्सेप्ट काय आहे? ह्या 2 आहेत बघा. सो फॉर फर्स्ट कन्सेप्ट अँड फॉर सेकंड कन्सेप्ट तुम्हाला इमिशन होणार की नाही अशा पद्धतीनं क्वेश्चन केला जातो. हाऊ मच इमिशन किंवा इमिशन कधी होईल? मग इमिशन हे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या आधी नसतं, ग्रेटर नाही. इवन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला सुद्धा इमिशन होत नाही. म्हणजे जर इन्सिडंट फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड एवढी जर झाली एक्झॅक्ट तरी सुद्धा इमिशन होत नाही. इट मीन्स करंट व्हॅल्यू इज 0. बट इफ दिस कंडिशन इज टू बी ऑकर, म्हणजे काय? जर ही कंडिशन आली म्हणजेच कुठली? फ्रिक्वेन्सी, इनपुट फ्रिक्वेन्सी और इन्सिडंट फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ही जर कंडिशन आली तर आणि तरच काय होतं? करंट फ्लो व्हायला सुरुवात होते, म्हणजेच कायनेटिक एनर्जी इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना एक प्रकारची व्हेलॉसिटी मिळते आणि ती व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते आणि त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीनं ते सगळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, म्हणजेच त्यांना एक प्रकारची कायनेटिक एनर्जी ॲक्वायर होते. सो इमिशन पॉसिबल आहे की नाही हे एक तुम्हाला याच्यावरती विचारलं जातं. दुसरी एक इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की याच्यामध्ये जे वर्क फंक्शन होतं ते जनरली ई व्हीमध्ये दिलं जातं. ओके, मग वर्क फंक्शन हे बऱ्याच मेटलचं ई व्हीमध्ये असतं. सो ई व्हीचं कन्व्हर्जन आपल्याला जूलमध्ये करायचं आहे, कारण जे काही सॉल्विंग आहे ते सगळं तुमचं SI युनिटमध्ये सॉल्विंग करायचं आहे. त्यामुळे सॉल्विंग करत असताना तुम्हाला ई व्हीचं कन्व्हर्जन हे जूलमध्ये करावं लागेल किंवा काही ठिकाणी जूलचं कन्व्हर्जन हे ई व्हीमध्ये करावं लागेल. जनरली वेवलेंथचा फॉर्म हा एमस्ट्रॉंग युनिट सारखा दिलेला आहे. सो वी कॅन से दॅट 1 एमस्ट्रॉंग युनिट, दॅट इज 1 एमस्ट्रॉंग युनिट can be 10⁻⁻10 meter or it is 10⁻⁻10 meter. This is the relation between Armstrong unit and meter. So 10⁻⁻10 power जर मीटरमध्ये कन्सिडर केली तर त्याला आपण 1 Armstrong unit असं म्हणू शकतो, कारण ही वेवलेंथ आहे ना. अगेन दिस इज वेवलेंथ, सो मीटरमध्येच असते ना वेवलेंथ, म्हणून Armstrong युनिटचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये केलं जातं? मीटरमध्ये केलं जातं. हे तुम्हाला न्यूमेरिकलसाठी थोडंसं या टॉपिकमधलं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जेवढे इम्पॉर्टंट हायलाइटेड गोष्टी आहेत तेवढ्या फक्त मी सांगितलेल्या आहेत. ओव्हरऑल टॉपिक फक्त 2 आणि 2च पार्टमध्ये आपण डिवाइड केला. दोन्ही पार्ट मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहेत. आय होप की तुम्हाला हे
दोन्ही पार्ट्स लक्षात आले असतील. व्यवस्थित एकदा बघा आणि ओव्हरऑल या टॉपिकचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. डिफिकल्टी टॉपिक आहेत तेही तुम्हाला सांगितलेलं आहेत आणि जे इझी टॉपिक आहेत तेही तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळे कुठला डिफिकल्ट कुठला इझी हे आता प्लॅनिंग माहीत आहे. त्यानुसार हा इझी टॉपिक आहे त्याच्यामधला हा टॉपिक आहे, दॅट इज ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. सो ड्युअल नेचरचाही तुम्हाला अर्थ समजला, डी ब्रॉग्ली हायपोथेसिसचा अर्थ समजला, त्याच्यामध्ये यूज केलेला आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनचा पण तुम्हाला अर्थ समजला, पहिला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट पण समजला. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला सगळे पार्ट्स लक्षात आले का? एकदा जस्ट रिवाईज करा. जस्ट समरी तुम्ही मेंटेन केलेली असेल ती समरी समोर घ्या आणि त्या समरीप्रमाणे स्टडी सुरू करा. डेफिनेटली हा टॉपिक तुम्हाला चांगली मार्क्स मिळवून देऊ शकतो. ओके, आता एकच टॉपिक राहतोय ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियाय, तोही आपण बघूया. बट आता याच्यावरचे काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. म्हणजे थोडंसं तुम्हाला MCQ रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सांगता येईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. थोडासा वे लेक्चरचा बघा, नीट समजतोय का? डेफिनेटली समजेल, कारण तेवढ्या पद्धतीने मी तिथं सांगायचा ट्राय केलेला आहे. ओके, चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या रिलेटेड काही MCQs घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.